नमस्कार. या विशेष विश्लेषणात सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण आधुनिक भारताच्या प्रशासकीय व्यवस्थेची आणि राज्यघटनेची मुळे शोधणार आहोत. आपल्या आधुनिक प्रशासनाचा पाया नेमका कसा रचला गेला हे समजून घेण्यासाठी इतिहासातल्या एका अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर आपण प्रकाश टाकणार आहोत. एक मार्गदर्शक म्हणून ही सगळी रंजक माहिती मी आज उलगडून सांगणार आहे. त्यामुळे हे विश्लेषण नक्कीच माहितीपूर्ण ठरणार आहे. भारताच्या आधुनिक संसदीय प्रणालीची खऱ्या अर्थाने सुरुवात कधी आणि कशी झाली? साहजिकच 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळालं हे सर्वांनाच ठाऊक आहे. पण या संसदीय व्यवस्थेची आणि राज्यघटनेची बीजं अनेक शतकांपूर्वीच रोवली गेली होती. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ब्रिटिश संसदेने जे कायदे केले, ज्यांना आपण चार्टर ॲक्ट किंवा सनदी कायदे म्हणतो, त्यातूनच या व्यवस्थेचा जन्म झाला. खरंच हा इतिहास समजून घेणं अत्यंत रंजक आहे. या विश्लेषणाची रूपरेषा अगदी सोपी आणि स्पष्ट आहे. आपण 5 महत्त्वाच्या टप्प्यातून जाणार आहोत. 1853 पर्यंतची वाटचाल, 1853चे निर्णायक वळण, आधुनिक संसदेचा जन्म, नागरी सेवांसाठी झालेले खुलेपणा आणि शेवटी कंपनीच्या अधिकारांमध्ये झालेली मोठी कपात. तर पहिल्या टप्प्याकडे वळूया. 1853 कडील वाटचाल आणि 20 वर्षांच्या नूतनीकरणाचे चक्र. चला तर मग हा कालानुक्रमिक प्रवास समजून घेऊया, जिथे ब्रिटिश संसदेने ईस्ट इंडिया कंपनीवर आपली पकड नेमकी कशी घट्ट केली हे आपण पाहणार आहोत. 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टपासून सुरू झालेला हा प्रवास पाहिला तर लक्षात येतं की ब्रिटिश संसदेने वेळोवेळी कायदे करून प्रशासकीय आणि राजकीय व्यवस्थेवर कसं टप्प्याटप्प्याने नियंत्रण मिळवलं. या कायद्यांनी भारतातील केंद्रीय प्रशासनाचा एक अत्यंत गुंतागुंतीचा पाया रचला आणि तोच प्रवास पुढे 1853च्या सनदी कायद्यापर्यंत येऊन पोहोचतो. आता इथली सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे हे 20 वर्षांचं चक्र. असं पहा, 1793मध्ये कंपनीच्या व्यापारी अधिकारांचं 20 वर्षांसाठी नूतनीकरण झालं. त्यानंतर बरोबर 20 वर्षांनी म्हणजे 1813मध्ये चहा आणि चीनसोबतचा व्यापार वगळता कंपनीची व्यापारी मक्तेदारी संपुष्टात आणली गेली. 1833मध्ये तर सत्तेचं संपूर्ण केंद्रीकरण झालं आणि कंपनी केवळ एक प्रशासकीय संस्था बनून राहिली. आणि मग येतो 1853चा अंतिम सनदी कायदा, ज्याने आधीच व्यापारी अधिकार गमावलेल्या कंपनीच्या राजकीय अधिकारांवरही मोठी गदा आणायला सुरुवात केली. आता येऊया दुसऱ्या टप्प्याकडे. 1853 हे एक निर्णायक वळण कसं ठरलं आणि कंपनी राजवटीच्या अंताची चाहूल कशी लागली ते पाहूया. लॉर्ड डलहौसी गव्हर्नर जनरल असताना 1853चा हा अत्यंत महत्त्वाचा कायदा ब्रिटिश संसदेत मंजूर झाला. विशेष म्हणजे हा ईस्ट इंडिया कंपनीच्या काळातील शेवटचा सनदी कायदा ठरला. या कायद्यातला सर्वात कळीचा मुद्दा म्हणजे यात मागील कायद्यांप्रमाणे कंपनीच्या सत्तेचं 20 वर्षांसाठी नूतनीकरण करण्यात आलं नाही. होय, मुदत न देण्याचा हा एक अतिशय स्पष्ट आणि जाणीवपूर्वक दिलेला इशारा होता. याचा सरळ अर्थ असा होता की ब्रिटिश संसद आता कोणत्याही क्षणी ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता बरखास्त करू शकते आणि भारताचा कारभार थेट आपल्या हातात घेऊ शकते. तिसरा टप्पा खूपच रंजक आहे. तो म्हणजे आधुनिक संसदेचा जन्म आणि अधिकारांचे विभाजन. या कायद्याने आणलेल्या सर्वात क्रांतिकारी घटनात्मक बदलाकडे आपण आता नजर टाकूया. तो बदल म्हणजे गव्हर्नर जनरलच्या परिषदेचा झालेला ऐतिहासिक विभाजन. प्रशासनाच्या इतिहासात पहिल्यांदाच गव्हर्नर जनरलच्या परिषदेची कार्यकारी आणि वैधानिक म्हणजेच कायदेविषयक कार्ये स्पष्टपणे वेगळी करण्यात आली. कायदे लागू करण्याचं काम कार्यकारी मंडळाकडे राहिलं, पण कायदे बनवण्यासाठी 12 सदस्यांची एक पूर्णपणे स्वतंत्र इंडियन लेजिस्लेटिव्ह काउन्सिल निर्माण करण्यात आली. ही खऱ्या अर्थाने एक प्रकारची छोटी संसदच होती. भारताच्या आधुनिक संसदीय प्रणालीचा हाच तो खरा पाया आहे. या 12 सदस्यीय वैधानिक परिषदेची रचना स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. यात एक गव्हर्नर जनरल, एक सरसेनापती म्हणजेच कमांडर इन चीफ, गव्हर्नर जनरलच्या कार्यकारिणी परिषदेचे 4 सदस्य, कलकत्ता सर्वोच्च न्यायालयाचे एक मुख्य न्यायाधीश आणि एक कनिष्ठ न्यायाधीश होते. उरलेले 4 सदस्य हे स्थानिक प्रतिनिधी होते. ही रचना अगदी पक्की लक्षात ठेवायची आहे बरं का, कारण यावर वारंवार प्रश्न विचारले जातात. विशेष बाब म्हणजे याच परिषदेत पहिल्यांदाच स्थानिक प्रतिनिधित्वाला जागा मिळाली. बंगाल, बॉम्बे, मद्रास आणि आग्रा या 4 प्रांतांमधून प्रत्येकी एका प्रतिनिधीची नियुक्ती करण्यात आली. पण इथे एक गोम होती. कायदेमंडळ जरी स्थापन झालं असलं तरी कोणताही कायदा रोखण्याचा अंतिम नकाराधिकार म्हणजेच वेटो पॉवर गव्हर्नर जनरलकडेच सुरक्षित ठेवण्यात आला होता. वळूया चौथ्या भागाकडे. नागरी सेवा सर्वांसाठी खुल्या. प्रशासकीय सेवेत येऊ पाहणाऱ्या इच्छुकांसाठी हा खरोखरच एक गेम चेंजर बदल होता. या निर्णयानं भारतीय नागरी सेवांची कवाडे खऱ्या अर्थाने सर्वांसाठी खुली केली.
याआधी सरकारी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या कोर्ट ऑफ डिरेक्टर्सच्या वशिलेबाजीने आणि शिफारशीने होत असत, पण 1854मध्ये लॉर्ड मॅकॉले यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने हे सगळं चित्रच बदलून टाकलं. या समितीच्या शिफारशीनुसार केवळ गुणवत्तेवर आधारित खुली स्पर्धा परीक्षा सुरू झाली. जात, धर्म किंवा वंशाचा कोणताही विचार न करता ही परीक्षा भारतीयांसाठीही खुली करण्यात आली. साहजिकच या परीक्षा इंग्लंडमध्ये जाऊन द्याव्या लागत असत. हे त्या काळी खूप मोठं आव्हान होतं. इंग्लंडमध्ये जाऊन तेही इंग्रजी माध्यमात या अत्यंत कठीण परीक्षा देणं हे अजिबात सोपं काम नव्हतं. पण हे प्रचंड मोठं आव्हान पेलून सत्येंद्रनाथ टागोर हे ICS परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण होणारे पहिले भारतीय ठरले. ही संपूर्ण देशासाठी खरोखरच एक अत्यंत ऐतिहासिक आणि प्रेरणादायी घटना होती. आणि आता आपला 5वा आणि शेवटचा टप्पा, कंपनीच्या अधिकारांकपात आणि कार्यकारी नियंत्रणाची पुनर्रचना. 1853च्या या कायद्याने प्रशासकीय रचनेत असे कोणते धोरणात्मक बदल केले ज्यामुळे कंपनीची पकड आणखी सैल झाली, ते आपण पाहूयात. ब्रिटिश संसदेने नियंत्रण कसं मिळवलं याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. 18 हा आकडा खूप महत्त्वाचा आहे. कंपनीच्या कोर्ट ऑफ डिरेक्टर्सची म्हणजेच संचालक मंडळाची सदस्य संख्या 24 वरून थेट 18 इतकी कमी करण्यात आली. त्याहूनही लक्षवेधी बाब म्हणजे या 18 पैकी 6 सदस्यांची नियुक्ती थेट ब्रिटिश क्राऊन म्हणजेच ब्रिटिश राजघराण्याकडून केली जाणार होती. थोडक्यात सांगायचं तर कंपनीच्या सर्वोच्च मंडळातच आता ब्रिटिश सरकारचं थेट आणि उघडं वर्चस्व निर्माण झालं होतं. याशिवाय विस्तारात जाणारा प्रशासकीय डोलारा सांभाळण्यासाठी काही अत्यंत आवश्यक प्रशासकीय बदलही केले गेले. आता गव्हर्नर जनरलवर संपूर्ण भारताची जबाबदारी होती, त्यामुळे केवळ बंगाल प्रांतासाठी एका स्वतंत्र गव्हर्नरची नियुक्ती करण्यात आली. तसेच सिंध आणि पंजाबसारखे नवीन प्रांत कंपनीच्या नियंत्रणाखाली आल्यामुळे प्रशासकीय सोयीसाठी नवीन प्रांत तयार करण्याचे अधिकार कोर्ट ऑफ डायरेक्टर्सना देण्यात आले. यातूनच पुढे आसाम, बर्मा आणि मध्य प्रांत तयार होण्याचा मार्ग मोकळा झाला. या संपूर्ण विश्लेषणाचा समारोप करताना एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. कंपनीच्या सत्तेला मुदतवाढ न देण्याचा 1853च्या कायद्यातील तो जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय आगामी काळातील एका मोठ्या वादळाची चाहूल होती का? 1857चा उठाव आणि त्यानंतर 1858मध्ये ब्रिटिश क्राऊनने संपूर्ण भारताची सत्ता थेट आपल्या हातात घेणे या सर्व नाट्यमय घडामोडींची पटकथा याच कायद्यात लिहिली गेली होती असं म्हणायला नक्कीच वाव आहे. एका अर्थाने याच कायद्याने आधुनिक प्रशासनाचा, स्पर्धा परीक्षांचा आणि संसदेचा भक्कम पाया रचला. हे विश्लेषण आपण इथेच थांबूया, पण इतिहासाची पाने उलगडण्याची ही रंजक प्रक्रिया